नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोडिग्रेडेशन म्हणजे काय, त्याचे टाईप्स कोणकोणते असतात, त्याचे ॲप्लिकेशन वगैरे काय आहेत आणि त्याचं मेकॅनिझम कसं असतं ते आपण त्याचं इंट्रोडक्शन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा जो टॉपिक आहे तो आपल्याला बायोरेमिडिएशन आणि बायोमास युटिलायझेशनच्या अंडर येतो. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेला आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत. तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम टाईप्स ऑफ बायोडिग्रेडेशन. बायोडिग्रेडेशन हे एरोबिक किंवा अनएरोबिक ह्या दोन मेथडने होतं. एरोबिकमध्ये जे की ऑक्सिजनची रिक्वायरमेंट लागते किंवा प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनद्वारे जे काही बायोडिग्रेडेशन आहे एरोबिक बॅक्टेरियामध्ये किंवा एरोबिक बॅक्टेरियाचा वापर करून ते बायोडिग्रेडेशन होतं. मायक्रोऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये काय करतात, स्पेशली ऑक्सिजनचा वापर करतात जेणेकरून जे काही ऑर्गॅनिक मॅटेरियल असेल त्याला कार्बन डायऑक्साईडमध्ये, वॉटरमध्ये किंवा बायोमासमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतात. म्हणजे जे काही कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ जे काही मटेरियल असेल त्याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचं काम जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते करत असतात विथ दी प्रेझेन्स ऑफ द ऑक्सिजन. आणि कॉमन जर आपण पाहिलं जे काही सॉईल एन्व्हायरमेंट किंवा कंपोस्टिंगमध्ये एरोबिक बायोडिग्रेडेशन हे होत असतं. एक्झाम्पल जर विचार केला, जे काही लीव्हचं वगैरे सॉईलमध्ये जे काही डिकम्पोजिशन होतं ते एरोबिकमध्ये किंवा प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये होतं, त्याला म्हटलं जातं एरोबिक बायोडिग्रेडेशन. तर अनएरोबिक बायोडिग्रेडेशन म्हणजे काय, जे की ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ही जी प्रोसेस असेल ती ऑक्सिजनचा वापर न करता प्रोसेस होत असते. याच्यामध्ये आपण पाहतो जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते मिथेन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड किंवा जे काही अजून ऑर्गॅनिक ॲसिड असतील त्याचं प्रोडक्शन करतात. म्हणजे मायक्रोऑर्गॅनिझम त्याच्यावरती ग्रो होतात. ग्रो झाल्यानंतर मग त्याचं ॲज अ फूड सोर्स म्हणून बघतात आणि फूड सोर्स म्हणून ते जे न्यूट्रंट ते ॲब्सॉर्ब केल्यानंतर जे काही बायोमास राहतं त्याच्यामध्ये आपल्याला मिथेन मिळतं, कार्बन डायऑक्साईड असेल, हायड्रोजन सल्फाईड असेल किंवा जे काही ऑर्गॅनिक ॲसिड आहे ते आपल्याला मिळतात. तर हे जास्त करून जे काही वेटलँड असेल किंवा डीप सीमध्ये किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये जास्त प्रमाणामध्ये अनएरोबिक बायोडिग्रेडेशन हे केलं जातं. म्हणजे ऑक्सिजन फ्री एन्व्हायरमेंटमध्ये जास्त करून ही जी काही टेक्निक आहे ती केली जाते. एक्झाम्पल जर विचार केला, जे काही काऊडंगपासून जे काही बायोगॅस प्रोडक्शन होतं ते आपल्याला माहिती आहे, एक कंटेनर असतं त्याच्यामध्ये जे काही शेण असतं ते टाकलं जातं आणि त्याच्यानंतर मग जे काही बायोगॅस ते प्रोड्यूस होतं. तसंच जे काही फर्टिलायझर म्हणून जे काही आपण ते बायोमास यूज करू शकतो, तसंच जे काही बायोगॅस त्याच्यातून निघतं म्हणजे जे काही मिथेन हे जे काही निघतं ते मग ते आपण ॲज अ आपले जे काही चूल ह्याच्या वगैरे असेल चूलचा वापर न करता जे काही गॅसवरती ते आपण कनेक्ट हे करू शकतो. तर अशा प्रकारे जे अनएरोबिक बायोडिग्रेडेशन आहे त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला भरपूर जे काही मटेरियल्स वगैरे असेल ते आपल्याला मिळत असतं. तसं फर्टिलायझर तर मिळतंच आहे, पण तसंच त्याला आपल्याला मिथेनसुद्धा मिळतं आहे जे की गॅस म्हणून वापरू आपण शकतो. तर बायोडिग्रेडेशन जर पाहिलं त्याचे दोन टाईप्स आहे, एरोबिक आणि अनएरोबिक. आणि स्टेजेस जर आपण पाहिले तर बायोडिटोरेशन म्हणजे पहिलं ते जे काही त्याच्यामध्ये केमिकल आणि फिजिकल चेंजेस होतात, जे काही मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी तिथं कॅरी आउट होत असते त्याच्यामुळे फिजिकल आणि केमिकल चेंजेस त्याच्यात घडून येतात आणि जे काही मटेरियल्स असेल त्याच्या फर्दर हे ब्रेकडाऊन हे होतं. त्यानंतर दुसरी प्रोसेस आहे बायोफ्रॅगमेंटेशन. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स मॉलिक्युलचं सिम्पलर मोनोमरमध्ये कन्व्हर्जन करण्याचं किंवा ब्रेकडाऊन करण्याचं काम जे काही मायक्रोवेल एन्झाईम हे करत असतात. त्याच्यानंतर ॲसिमिलेशन, जे काही मायक्रोऑर्गॅनिझम असेल ते ब्रेकडाऊन झालेलं जे काही प्रोडक्ट असेल त्याला ॲब्सॉर्ब करतात फॉर देअर एनर्जी आणि ग्रोथसाठी आणि एनर्जीसाठी त्याचा वापर करून घेतात आणि त्याची जी काही ग्रोथ असेल ती पुढं चालू राहते. आणि मग त्याच्यामुळे ह्या ॲसिमिलेशन प्रोसेसमुळे किंवा बायोडिग्रेडेशन प्रोसेसमुळे जे काही कॉम्प्लेक्स फॉर्मचं जे मॉलिक्यूल असेल ते त्याचं ब्रेकडाऊन होऊन एक प्रोडक्ट फॉर्मेशन होतं. नंतर मग ते प्रोडक्ट आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर कोणकोणते फॅक्टर आहेत त्या बायोडिग्रेडेशनला इफेक्ट करतात ते आता आपण पाहूयात. नेचर ऑफ द सबस्टन्स, जर एखादा सिंथेटिक जर मटेरियल वगैरे आर्टिफिशियल जे काही पेस्टिसाईड वगैरे तर त्याच्यामध्ये जर असेल त्याच्यामुळे सुद्धा जे काही बायोडिग्रेडेशनवरती परिणाम होऊ शकतो. तसंच जर आपण पाहिलं टेम्परेचर आणि pH जर मेंटेन नसेल किंवा आपण जर पाहिलं काही जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते जर लो टेम्परेचरला ग्रो होत आहे आणि आपण त्याला ॲज अ बायोडिग्रेडेशन करायला जर सांगितलं म्हणजे तिथं त्या फील्डवरती वगैरे त्याला किंवा एखाद्या बायोरिएक्टरमध्ये त्याला टाकलं आणि काही प्रोडक्ट वगैरे जे काय असतील जे काय आपल्याला बायोडिग्रेडेशन करायचे आणि आपण टेम्परेचर व्यवस्थित नाही दिलं आणि त्याचं pH जर नीट मेंटेन नाही ठेवलं तर त्याची ग्रोथसुद्धा तिथं होणार नाही. आणि ऑक्सिजन जर अवेलेबिलिटी नसेल, जे एरोबिक जे बायोडिग्रेडेशन होते, मी मगाशी एक्झाम्पल सांगितलं जे काही आपले पानं वगैरे पडतात झाडांचे ते बरोबर जे काही डिकम्पोजिशन त्याचं होऊन जातं आणि आपण जर ते एखाद्या क्लोज कंटेनरमध्ये जर ठेवलं आणि आपण त्याला म्हटलं की त्याचं डिग्रेडेशन होईल, पण ते होणार नाही. कारण की जर ऑक्सिजनच जर भेटला नाही तर त्याचं जे काही डिग्रेडेशन ते सुद्धा होणार नाही. म्हणजे जे
ऑक्सिजन जे काही ज्यांना लागणारे जे काही ऑर्गॅनिझम आहे ते तिथं ग्रो होणार नाही. तसंच मॉइश्चर कंटेंट जर आपण पाहिलं, जर तिथं ओलावा वगैरे जर नसेल तर मग त्याच्यावरती जे काही डिग्रेडेशनसुद्धा होणार नाही. आणि काही प्रमाणात काय होतं, जे मायक्रोऑर्गॅनिझम आहे त्याचं प्रेझेन्स पण मॅटर करत असतं. तिथं जर मायक्रोऑर्गॅनिझमची जी कमतरता असेल तर बायोडिग्रेडेशन ही प्रोसेस व्हायलासुद्धा वेळ लागत असतं. तर मग असे वेगवेगळे जे काही फॅक्टर आहे ते बायोडिग्रेडेशनला अफेक्ट करण्यामध्ये भाग पडतात. तसंच जर ॲप्लिकेशनचा जर विचार केला, वेस्ट मॅनेजमेंट जर आपण पाहिलं, जे काही सीवेज ट्रीटमेंट, जे काही वेस्ट वॉटर आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट वगैरे करून आपण ते ॲज अ जे वॉटर आहे ते फार्मिंगमध्ये वगैरे यूज करू शकतो परत एकदा. तसंच बायोरेमेडिएशन जर विचार केला, जे काही ऑइल स्पिल असतील किंवा जे हेवी मटेरियल असेल किंवा पेस्टिसाईड एखाद्या फार्मवरती एखाद्या एरियामध्ये जर असेल तर मग आपण त्याला पूर्णपणे जे काही पोल्युटंट आहे त्याला क्लिनिंगसाठी त्याचा वापर करू शकतो. बायोप्लास्टिक जर आपण पाहिलं, जे काही मटेरियल वगैरे डिझाईन केले जातात बायोडिग्रेडेशन, ते क्विकली ट्रॅडिशनल प्लॅस्टिकपेक्षा जास्त लवकर डिग्रेड होणारे असतात. तर त्यामुळे याचा वापर करून, या बायोडिग्रेडेशनचा वापर करून, म्हणजे असं कोणतं प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे जे काही प्लॅस्टिक आहे ते आपण डिग्रेड वगैरे करू शकतो, किंवा ट्रेडिशनल जे काही प्लास्टिक असेल त्याच्यात जास्त दुप्पटीने जे काही मटेरियल वगैरे असतात ते बायोडिग्रेड होत असतात. तर ॲग्रिकल्चर जर विचार जर केला, जे काही बायोडिग्रेडेबल जे काही पेस्टिसाईड आहे किंवा फर्टिलायझर आहे त्याच्यामध्ये याचा यूज होऊ शकतो. म्हणजे मगाशीच मी सांगितलं शेणखताचं, तुम्ही बघता ते त्याच्यावर जर ते जास्त प्रमाणात कॉम्पॅक्ट याच्यामध्ये जर ठेवलं तर मग ते ॲज अ फर्टिलायझर म्हणून यूज होऊ शकतं. तर असे वेगवेगळे जे काही बायोडिग्रेडेशनचे आपल्याला ॲप्लिकेशन हे पाहायला मिळतात. तर एक्झाम्पल जर विचार केला, बायोडिग्रेडेशनमध्ये जे काही सेल्युलोजचं बायोडिग्रेडेशन होतं त्याच्यात ट्रायकोडर्मा जे काही स्पेसिस असते ते कॅरीड आउट करत असतात ही प्रोसेस. ऑइल डिग्रेडेशन म्हणजे ऑइल स्पिल्स वगैरे जे आहे ते डिग्रेडेशन करण्यासाठी सोडोमोनास जे काही स्पेसेस असतात त्या कॅरी आउट करत असतात. म्हणजे सोडोमोनास इरोजनसा वगैरे हे जे काही स्पेसेस आहे ते ऑइलचं जे काही डिग्रेडेशन करण्यासाठी वापरत असतात. तर प्लास्टिक डिग्रेडेशन जर आपण पाहिलं तर इडोनोला सायकिनिस हे जे काही स्पेसिस आहे ती प्लास्टिक डिग्रेडेशनमध्ये काम करत असते. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोडिग्रेडेशनचं जे काही इंट्रोडक्शन डिस्कस केलं. तर पुढच्या काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जे काही बायोरेमेडिएशन ही जे काही पूर्ण टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. आणि जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती, स्पेसिफिक टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या जे काही नोट्स आहे त्या ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.